बारमध्ये हिडीस काही दाखवले जात नाही. मंत्री भरत गोगावले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमध्ये डान्सबारवर केलेल्या हल्ल्यानंतर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बार सगळ्या महाराष्ट्रात आहेत, पण सगळीकडे हिडीस कृत्य चालत नाहीत असं ते म्हणाले. ज्या ठिकाणी चुकीची कामं होतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. ते सोलापुरात माध्यमांशी बोलत होते. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डान्सबार सुरू असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिकांनी पनवेल आणि इतर डान्सबारवर खळखट्याक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील मंत्री असलेल्या भरत गोगावले यांनी त्यावर वक्तव्य केले. भरत गोगावले म्हणाले की डान्सबारला मागेच बंदी आलेली आहे. करमणूक म्हणून काही गोष्टींना परवानगी आहे, मात्र सगळीकडेच हिडीस काही दाखवले जात नाही. सगळीकडे डान्सबार नाहीत, खाणारे पिणारे पण बार आहेत आणि त्याबाबत काही अडचणी असेल तर शासन नक्कीच सोडवणार. भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मी आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की त्यांनी हे वक्तव्य कुठल्या सेनेबद्दल केले ते तपासावं लागेल. रायगडमध्ये सर्वाधिक बार आहेत आणि मनसेचे पदाधिकारी आता ते बार फोडत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. नाही, ठीक आहे, जे गैरवर्तनाचे असतील, चुकीचे असतील, तो भाग वेगळा आहे. बार तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहेत, पण ते कुठल्या पद्धतीचे आहेत, काय आहेत हे पण कळणं गरजेचं आहे. आता बार झालं म्हणजे काय, पिणारे खाणारे असे पण बार आहेत. काय सगळीकडे नाच गाणे चालतात किंवा अशातला काही भाग नाही, ऑर्केस्ट्रा चालतात आणि म्हणून करतात. त्यामध्ये काय जर डिफिकल्टी असेल तर शासन त्याच्यावर बंदी आणणार. डान्सबारवरती बंदी येईल का? किमान तशी मागे आलेलीच आहे. करमणूक म्हणून काय बाबी आहेत त्याला फक्त परवानगी आहे, नाही तर हिडीस काय दाखवलं जात नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर.